नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत, खूप चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत. तर अगदी झटपट आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, 2 मोठे बटाटे घेतले, कच्चे बटाटे, ते सुद्धा आपण साल काढून घेतले. आल्याचा तुकडा घेतला आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्याला बटाटे आणि कांदे छान असे जाडसर कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये आपण ह्या सगळं जिन्नस घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बडीशोप असेल तर नक्कीच ह्या पदार्थामध्ये 1 चमचा बडीशोप नक्कीच घाला. तर आता इथे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने याची छान अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी खोलगट पातेलं घेतलेलं आहे. तुमच्याकडे बाऊल असेल तर बाऊल घ्या. त्या बाऊलमध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे थोडंसं पाणी घालून मी ते मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून त्यातलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर बघू शकता, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा पदार्थ हा बनवून तयार होतो. खूप झटपट होतो आणि नाश्त्यासाठी तर खूप उत्तम पर्याय आहे. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट नक्की करा. त्यानंतर हे आपण चमच्याने मिक्स करून झाल्यावर याच्यात काही साहित्य आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. तर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात कोथिंबीर असेल तर नक्कीच घाला. तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाणात कोथिंबीर घातली तरी चालते. त्यानंतर इथे आपण भाजलेली जिरा पावडर घालणार आहोत. त्याच्यामुळे आपला पदार्थाची चव दुप्पट होते. त्यानंतर इथे आपण हळद पावडर घेतलेली आहे. हळद घालून घेणार आहोत चिमूटभर. त्यानंतर आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे कुटलेली लाल मिरचीची पावडर किंवा जाडसर मिरची चिली फ्लेक्स असते ते घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये चिली फ्लेक्सच घाला तुमच्याकडे असेल तर. नसेल तर लाल मिरची अख्खी मिक्सरला 2 मिनटं फिरून घ्या. अगदी जाडसर पूड तयार होते तर ती आपल्याला तशी बनवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि ह्याला छान असं आपल्याला अजून पुढे प्रोसेस आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. तर बघू शकता इथे कढई छान अशी गरम झाल्यानंतर आपण इथे 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घालून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचे. तर मित्रमैत्रिणींनो, एक लाईक आणि शेअर नक्की करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता इथे तेल छान गरम झाल्यावर आपल्याला 1 चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं. आपण इथे अख्खं जिऱ्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर जिरं छान असं खरपूस झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये पांढरं तीळ घालून घ्यायचे. पांढरं तीळसुद्धा छान असं खरपूस करून घ्यायचे. अगदी जाळायचं नाही, काळपट नाही करायचं. फक्त आपल्याला छान असं खरपूस करून घ्यायचे. त्यानंतर हे जे आपण दळून घेतलेलं बटाटा, कांदा त्याचं सगळं जिन्नस आहे ते ह्याच्यामध्ये आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि ह्याला छान असं ह्याचा कच्चापणा जायला हवा आणि याचा छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये गोळा तयार होण्यासाठी, बाइंडिंगसाठी आपल्याला अजून एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात. तर खूप सुंदर असा हा पदार्थ बनवून तयार होतो मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता इथे आपण छान असा आपला अर्धी वाटी इतका आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तोच आपला सिक्रेट पदार्थ आहे, बारीक रवा. तर रव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी अधिक करू शकता. आता इथे आपल्याला छान असा याचा गोळा तयार होईपर्यंत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आता इथे आपला गोळा पूर्ण झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आता आपण इथे पुढे गॅस बंद करून देणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटं याला छान असं थंड होऊ देणार आहोत. तर बघू शकता आता इथे गॅस बंद केलेला आहे मी. थंड झाल्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत. बघू शकता अगदी तुम्हाला हाताला सोसेल इतकं गरम राहिलं तरी चालेल आणि कोमट असतानाच याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ गाळलेलं असेल तरी चालेल, नसेल गाळलेलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता ह्याचा छान असा आपण सुरुवातीला अर्धी वाटी इतकं मी वापरलेलं आहे इथे पीठ, बघू शकता तुम्ही. आणि याचं छान असा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक, कमेंट नक्की करा. बघू शकता इथे आपण छान असं हलक्या हाताने आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. वरून आपल्याला काहीही ॲड करायची गरज नाही. फक्त मिठाचं प्रमाण कमी अधिक झालं तर ते फक्त बघावं लागेल तुम्हाला आणि थोडंसं मीठ वरून तुम्हाला कमी झालं तर वरून घालून घ्यावं लागेल पिठामध्ये. बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर इथे थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही जर फोडणी करतानाच मीठ घातलं तर मग पुन्हा मीठ घालायची गरज नाही.
तर बघू शकता इथे आपण हलक्या हाताने छान असा याचा गोळा तयार करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असा याचा गोळा तयार करायचा आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातनं पाहता तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर त्यासाठी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीज सुरुवातीलाच पाहायला मिळतील. तर इथे आपला छान असा गोळा तयार झालेला आहे. तर बघू शकता मी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि आपण इथे याची छान अशी मोठी चपाती लाटून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल लावून किंवा तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर गव्हाचं पीठ लावून, तुम्हाला जर आवडत असेल तर पीठ लावून तुम्ही याची अशी चपाती लाटून घ्यायची. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची, जशी आपण पुरणाची पोळी वगैरे लाटतो ना, तर त्या पद्धतीने आपल्याला छान अशी इथे लाटून घ्यायची आणि थोडीशी जाडसरच ठेवायची, म्हणजे आपली पुरी छान येईल. तर इथे मी तुमच्याकडे कटर असेल तर कटरने कट करा, हव्या त्या आकारात कट करा. त्यानंतर इथे ग्लास घेतलेला आहे आणि मी ग्लासनेच इथे छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेत आहे. तर खूप चविष्ट आणि मुलांना तर खूपच आवडतात. असं काही नवीन बनवलं तर नक्की बनवून बघा मित्रमैत्रिणींनो. तर आता इथे आपण एक्स्ट्राचं जे होतं ते काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्याला पुऱ्या फक्त साईडला काढून घ्यायच्या आहे. तर ह्या पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहे. आता मी इथे तळून दाखवत आहे तुम्हाला. तर इथे सुरुवातीला आपण तेल गरम आहे की नाही ते चेक करणार आहोत. त्यासाठी इथे एक छोटासा गोळा मी तेलामध्ये घालून घेतला. तर तेल आपण आधीच गरम करत ठेवलेलं होतं. आता इथे तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता एक एक पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे. तर बघू शकता खूप सुंदर असा हा पदार्थ बनवून तयार होतो. नक्की करून बघा आणि मुलांना असं काही खायला दिलं, हे हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांना आवडेलसुद्धा. तर नक्कीच करून पहा. आता ह्या पद्धतीने आपण एक एक करून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. सोबत एक एक दोन दोन जर टाकल्या तर त्या एकमेकांना चिकटतील आणि व्यवस्थित तळल्या जाणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घ्या. खूप छान अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. अगदी झटपट आणि खायलासुद्धा चविष्ट लागतात. थोडी वेगळी चव लागते, खूप छान लागतात. तर नक्की करून बघा. आता बघू शकता किती टम्म फुगलेल्या अशा छान आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहे. तर नक्कीच करून बघा मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर नवीन पाहणारे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या छान अशा तळून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर नक्कीच करून बघा मित्रमैत्रिणींनो. खूप छान असा हा पदार्थ बनवून तयार होतो. तर इथे आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर बघू शकता किती छान अशा, आणि ह्या पुऱ्या तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉससोबत किंवा तुम्हाला आणखी कुठली चटणी असेल घरामध्ये त्याच्यासोबतसुद्धा छान चविष्ट अशा लागतात. तर नक्कीच करून बघा, खाऊन बघा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.